गीत गायल्यानंतर आद्विक जे बोलला ना की तुम्ही इफिसवर एक्झाम घेतलेली होती, तर मला आठवलं की फिल्पेवर घ्यायला पाहिजे मग ना. मी कसं काय राहून गेलं मला माहीत नाही. तर मला विचारायचं आहे की मग फिल्पेवर एक्झाम कधी घेऊया आपण? तुम्हाला किती वेळ लागेल? नाही, नीतिसूत्रेचं आहे, तुमची एक्झाम आहेच पुढच्या आठवड्यामध्ये, पण तरी किती तुम्हाला दिवस लागतील फिल्पेवर एक्झाम घ्यायला? तुम्हाला आठवतं आपण इफिसवर कशी एक्झाम घेतलेली होती चर्च संपल्यानंतर? आठवतं? त्याचे पण MCQs होते ना, तुम्हाला लिहायचं होतं. ओके, मग तशाच प्रकारे फिल्पेचं पत्र झालेलं आहे. तर फिल्पेच्या पत्रावर असेल, पण वेळ जर काढला तर नेमकं कधी असेल तुम्हाला मिळेल मला सांगा जरा. असं हा महिना जर कॅलेंडर पट करून कोणीतरी बघा, मला सांगा. 28 तारखेला लगेच 28 तारखेला घेऊया. वंदन इज रेडी. ओके, 28 तारखेला लगेच एक्झाम घ्या असं तो म्हणत आहे. तर आपण 28 तारखेला घेतली चालेल का? 28 ऑफ दिस मंथ. कारण तुम्ही मेसेजेस ऐकलेले आहेत, फक्त तुम्हाला काय करावं लागेल, जर तुम्हाला तयारीच करायची तर युट्यूबला जावं लागेल आणि युट्यूबला जाऊन तुम्हाला जस्ट मेसेज चेक करावे लागतील. ओके, तर डन. 28 तारीख कृपया लिहून ठेवा साहेब. ओके, 28 तारखेला फिल्पे करास पत्रावर आपली एक्झाम असेल आणि सेम असेल, सेम कॉन्सेप्ट, सेम MCQs, आपले जे अध्याय आहेत त्याच्यावरती एक्झाम असेल. ओके, तर सगळ्यांनी विशेष करून लक्ष ठेवा. 4च अध्याय आहेत, 4 अध्याय, आणि त्याचे मेसेजेस इथे मला तर माहीत नाही आहे, पण तुम्ही कृपा करून जाऊन चेक करा आणि ते अपडेटेड मेसेजेस आहेत, तर तुम्ही ते पाहू शकता. ठीक आहे, पहिल्या अध्यायापासून 4थ्या अध्यायापर्यंत MCQची एक्झाम असेल 28 तारखेला. ओके, आपण प्रार्थना करूया. आज आपण कलसे करासपत्र सुरू करत आहोत. देव आपल्यावर दया करो हे शिकण्यासाठी. प्रभूकडून त्याची कृपा आपण मागूया. प्रभू, आम्ही नवीन पत्र आज मंडळीत सुरू करत आहोत आणि आम्हाला देवा तुझ्या कृपेची नितांत गरज आहे. प्रभू, इतकं आबाधित सत्य आम्ही गलती करास पत्र, आम्ही इफिस करास पत्र, फिल्पे करास पत्र देवा पाहिलेलं आहे. मंडळीला किती सुंदर रीतीनं देवा त्याद्वारे तू मार्गदर्शन केलेलं आहेस आणि आज आम्ही कलसे करास पत्राला सुरू करत आहोत. आम्हाला देवापा तुझ्या पुन्हा कृपेची गरज आहे. मंडळीला यथायोग्य रीतीनं तुझ्या वचनात, तुझ्या शिस्तीत कशा रीतीनं पुढे जावं, अन्य शिक्षणापासून कसं संरक्षण देवा त्यांचं व्हावं, हे शिक्षण देवा तू मंडळीला संत पौला करवी दिलेलं आहेस. त्याचं शिक्षण देवा आम्ही घेत असताना आम्हाला तुझी कृपा अपेक्षित आहे. दया कर प्रभू, आम्हावर यथायोग्य रीतीने शिकावं आणि आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही वाढत राहावं, यासाठी देवा तुझ्या कृपेत आम्हाला चालव. प्रभू, हे वचन शिकत असताना ज्यावेळेस देवा आम्ही जगात जातो आणि प्रभू जगातील जे व्यवहार आहेत, जगातील जे लोक आहेत, त्यांच्या संगती देवापा बोलत असताना, त्यांच्या संवेद वागत असताना आम्हाला यथायोग्य मार्गदर्शन तुझ्या वचनातूनच मिळतं. हे वारंवार सिद्ध होत आहे, म्हणून तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. आम्ही सर्व गौरव, मान, सन्मान तुला देतो. मी स्वतः देवापा माझा अशक्तपण घेऊन तुझ्या समोर येत आहे. दया कर प्रभू मजवरही, की यथायोग्य रीतीने तुझं वचन शिकवता यावं, यासाठी देवा तुझी कृपा अपेक्षित आहे. आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून देवा तू ऐक. आमेन. माझ्याकडे तुम्हाला दाखवण्यासाठी या ठिकाणी एक मॅप आहे, जो मी तुम्हाला दाखवत आहे. तिथून दिसेल, कारण ह्याच्यावर आता नको जायला स्क्रीनवर, परत त्याला वेळ लागेल. तर या ठिकाणी हा जो मॅप आहे, मी तुम्हाला जस्ट ह्याचं झूम इन करून दाखवतो आणि मला तुम्ही सांगा की हे तुम्ही कुठं पाहिलेलं आहे. ओके, हे नाव ऐकले का तुम्ही? हे ऐकले? तुम्हाला दिसतं नाव हे? ओके, हे दिसतं, हे दिसतं नाव, हे दिसतं. ही नावं तुम्हाला कुठं आढळतात? हा ना, सार्दिस, एफिस, दिसलं तुम्हाला? ओके, आणि मग तुम्ही मला सांगाल पाटमसचं बेट कुठं होतं? कोण मला सांगेल? तुम्हाला आठवतं मी तुम्हाला मॅप काढायला सांगितलेला होता. पाटमसचं बेट तुम्हाला माहिती आहे? तुम्हाला मी सांगितलं जिथं पाटमसच्या बेटावर कोण होता? योहान होता, बरोबर आहे. आणि तुम्हाला जर आठवत असेल की पाटमसचं बेट याच ठिकाणी होतं आणि इथून काय करायचा, हा या मंडळांना 7 मंडळ्या ज्या आहेत, या 7 मंडळांना त्यानं काय लिहिलं होतं? ती पत्र लिहिली होती.
आणि मग त्याच्यामध्येच तुम्ही जर बघितलं कॉलोशियन्स इथं आहे, कलसे, म्हणजे ही लाउदिकियाच्या एकदम जवळ तुम्हाला दिसतं. डिड गेट इट? कुठं आहे ते? लाउदिकियाच्या एकदम जवळ आहे, म्हणजे असं काही लांब नाही आहे ते. आता हे मी तुम्हाला सांगत असताना ह्याचा बॅकग्राऊंड समजून घ्या की कलसे जे आहे हे काही असं वेगळं कुठेतरी वेगळं सिटी आहे असं नाही आहे. ही नोन सिटी आहे, त्या कालखंडामध्ये एकदम नोन सिटी आहे. आणि त्यामुळं ही एशिया मायनरमध्ये असणारे हे जे सिटीज आहेत ना त्याच्यामध्ये झालेलं कार्य आहे, त्याच्यामध्ये झालेलं कार्य. काही मंडळ्या संत पॉलानं स्वतःहून स्थापलेल्या आहेत, काही मंडळ्या संत पॉलानं स्थापल्या नाहीत. उदाहरणामध्ये समजा आपल्या इथं कदाचित माझ्या सेवेमध्ये जेवढी सेवा मी केलेली आहे त्याच्यामध्ये अराउंड एक 7 ते 8 एक तरुण होते जे सेवेमध्ये असताना प्रभुदेवबाप त्यांच्या समवेत बोलला आणि मग ते सेवेला उभे राहिले आणि त्यांनी मंडळ्या प्रस्थापित केल्या. आणि ते लोक वेगवेगळ्या ठिकाणी सेवा करत आहेत, कदाचित महाराष्ट्रामध्ये, मुंबईच्या बाहेर ते लोक त्यांची काय करत आहेत, सेवा करत आहेत. तर स्वतःहून मी जाऊन त्या ठिकाणी सेवा केलेली आहे का? बिलकुल नाही. पण त्या सेवेचं फळ आपल्याला दिसतं. संत पॉलानं या ठिकाणी खुद्द जाऊन मंडळ्या प्रस्थापित काही केल्या नाही आहेत, पण काही विश्वासणारे आहेत त्यांनी काय केलं, त्याच्या संवेद ते होते. आणि मग एपफ्रदित्व आहे, एपफ्रास आहे जो आता आपण बघतो तो. तर एपफ्रास जो आहे तो विशेष करून ज्याला संत पॉलानं ट्रेन केलं त्याच्याविषयी आपण ह्या आता अध्यायामध्ये ज्यावेळेस बघू. तर एपफ्रास जो आहे तो त्या ठिकाणी सेवा करत होता आणि मंडळी प्रस्थापित झालेली आहे असं इतिहास आपल्याला बोलतो. हे जे आहे ना हे काही कालखंडानंतर म्हणजे असंच अंदाज आहे आज जी परिस्थिती कलसेमध्ये जी सध्या तुर्किस्तानमध्ये आहे ते हे जी सिटी आहे ना ही अशा प्रकारे काही होती. म्हणजे हिचं जे बांधकाम आहे वगैरे तर ते अशा प्रकारे बांधकाम होतं. आणि हे बहुतांश ही जी सिटी आहे ना ह्या सिटीमध्ये यहुदी लोक राहत नव्हते. यहुदी लोकांचा वावर होता पण तिथं जास्तीत जास्त परराष्ट्रीय लोक होते. ओके, यहुदी लोकांचा वावर तिथं होता पण परराष्ट्रीय लोक होते. यहुदी लोक स्वतःला काय करायचे, ग्रेटेस्ट समजत जायचे. आम्ही खूप महान आहोत, खूप आम्ही शिकलेले सवरलेले, आमचा देव महान, आमचा यहोवा देवाच्या उपासना करणारे. तर स्वतःचं जे व्यक्तिमत्व आहे तशा रीतीने ते प्रदर्शित करायचे. असं कोण होतं? असे लोक यहुदी होते. आणि हा जो आहे विशेष करून आपण पाहतो कलसे जे आहे ना ते अशा प्रकारे या ठिकाणी होतं ज्याच्यामध्ये परराष्ट्रीय लोकांचा वावर सगळ्यात जास्त होता. म्हणजे हे एकंदरीत आहे ना एवढ्याच प्रकारचं शहर होतं बरं का. हे एवढंच तुम्हाला शहर जे दिसतं ना अशा एवढेच शहर याला म्हणतात ना अशा प्रकारची ही शहर होती. बाजूला डोंगर, त्यांचे रोड्स. तर हे मी तुम्हाला यासाठी दाखवत आहे की मंडळी जी आहे ती तुमच्या डोक्यामध्ये मग आता फिट बसेल की कशा प्रकारे ही मंडळी स्थापलेली होती, किंवा किती लोक असतील, कसा तो समुदाय असेल, तर त्याची आयडिया तुम्हाला येईल. तर एकंदरीत ज्यावेळेस आपण हे शहर पाहतो आणि परराष्ट्रीय लोकांची ही जी गोष्ट पाहतो आपल्याला दिसते की पॉल जो आहे तो फारच आवेशी दिसत आहे कलसेच्या लोकांसंदर्भात. तर ते आवेशी म्हणजे नेमकं काय, तर आता जस्ट आपण जे पाहिलं ह्याची जर पार्श्वभूमी आपण बघूया की संत पॉल जो आहे तो पुन्हा आपल्याला या पत्र लिहित असताना आपण आढळतो की तो तुरुंगामध्ये आहे. आणि तुरुंग म्हणजे त्याला असं काही डांबून ठेवलेलं आहे जसं फिल्पेमध्ये ठेवलेलो तशा प्रकारे नाही बरं का. तर हा विशेष करून नजर कैदेमध्ये आहे. नजर कैदेमध्ये तो प्रवासात आहे. प्रवासामध्ये तो तुम्हाला माहिती आहे नजर कैदेत होता म्हणजे कसा होता तो तुम्हाला आठवतं? आपण ज्यावेळेस पत्र वाचतो आपल्याला दिसतं बघा 19 अध्यायापासून पॉल तुम्हाला आढळेल की तो नजर कैदेत म्हणजे जिथं कुठं जात आहे तो बोटीतून जात आहे तो नजर कैदेमध्ये. म्हणजे त्याच्या संगती सैन्य आहे आणि तो जात आहे एखाद्या घरात राहत आहे आणि त्याला कैदेत ठेवलेला आहे. तर ती परंपरा होती तशा प्रकारे काही लोकांना तुरुंगामध्ये ठेवण्यात येत असे. तर पॉल तसा होता. आज जे कलसे आहे ते फ्रुजिया आणि या प्रांतामध्ये आहे. आशिया मायनरमध्ये ते येतं आणि त्याला तुर्किस्तान टर्की असं म्हणलं जातं. आज टर्की कुठली कंट्री माहिती आहे? कुठला धर्म त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आहे? सगळ्यात जास्त मुस्लिम धर्म सध्या टर्कीमध्ये आहे. तुर्किस्तान ज्याला म्हणतात. आणि तुम्हाला मी सांगतो की ते पहावयास वगैरे खूप चांगलं सध्या आहे असं म्हणतात. ठीक आहे, हां असं बोलतात. पण जे आता सध्या जे ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्यानंतर टर्कीनं पाकिस्तानला खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट केलेला आहे असं आपण आढळतो. आणि इंडियाचे बहुतेक लोक त्या ठिकाणी टुरिझमसाठी जात होते. आणि अचानक आपण पाहिलं की टर्की जे आहे ते टर्की आज इंडियन्स जे आहेत
त्यांनी विशेष करून टर्कीला जाण्याचं स्वतःहून टाळायला सुरुवात केलेली आहे. सध्या ज्यावेळेस आपण पॉलिटिकल वाईज पाहतो तर टर्की हे फार बलाढ्य, पाकिस्तान नंतर सगळ्यात मोठं बलाढ्य मुस्लिम राष्ट्र असं समजलं जातं. तुम्हाला माहिती आहे पाकिस्तान बलाढ्य का म्हणतात? पाकिस्तानला फक्त ॲटम बॉम्ब आहे त्यांच्याकडं, न्यूक्लिअर बॉम्ब असल्यामुळं त्यांना ते बलाढ्य म्हणतात. जर त्यांची फायनान्शियल स्थिती पाहिली तर इतर सर्व मुस्लिम राष्ट्रांपेक्षा सगळ्यात बद्तर आहे, पण बिकॉज दे हॅव न्यूक्लिअर पॉवर त्यांना बलाढ्य म्हणण्यात येतं. तुर्किस्तानचा जो रेट आहे फायनान्शियल रेट तो खूप मोठा आहे, पण आर्मी वाईज दे आर लेस दॅन पाकिस्तान. तर त्यामुळं ते जे इस्लामिक कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये तुर्किस्तानला किंवा टर्कीला फार बलाढ्य राष्ट्र म्हणून आज पाहण्यात येतं. आणि हे एशिया मायनरमध्ये येतं. आणि जर एशिया मायनरमध्ये आज आपण थोडंसं झाकून बघितलं तर तुम्हाला दिसेल की ज्या ज्या ठिकाणी मंडळ्या प्रस्थापित त्या कालखंडामध्ये झाल्या होत्या त्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला इस्लामिक लोक दिसतील. म्हणजे परराष्ट्रीयांमध्ये त्या ठिकाणी इस्लामिक जो रिवॉल्ट झालेला होता त्या इस्लामिक रिवॉल्टमध्ये माझी इच्छा आहे तुम्ही नंतर अभ्यास करा बरं का इस्लामिक रिवॉल्टचा. ज्यावेळेस इस्लामिक रिवॉल्ट झाला, इस्लामिक रिवॉल्ट हा होता की ते राष्ट्रे काबीज करत निघाले. आणि तुम्हाला आठवतं ते भारतापर्यंत पण आलेले ना. इस्लामिक रिवॉल्ट फार मोठा होता आणि मग ते मार देत वरून आले आर्यांना, आर्य गेले खाली आणि मग आपल्यातील काही जे होते शिवाजी महाराजांसारखे वगैरे त्यांना अपोज केला, ते पुन्हा वर आले. तर ते हिस्ट्री पहा. आणि हे लोक त्या बाजूला पण गेलेले नाही. एशिया मायनर जो सगळा आहे तो सगळा इस्लामिक झाला. एशिया मायनर नंतर लगेच तुम्हाला स्वीडन दिसतं. स्वीडननं अपोज केलेला होता, म्हणजे त्या ठिकाणी सगळा कॅथलिक समाज होता. हे खूप मोठ्या प्रमाणात हिस्ट्री आहे. तुम्ही सगळ्यांनी याचा खूप चांगला अभ्यास करावा, वाचन करा, म्हणजे तुम्हाला चांगल्या रीतीनं हे समजेल. ओके, हे फार आवश्यक आहे. तर ज्यावेळेस हे तुर्किस्तान हा जो प्रदेश आपण बघतो ह्याच्यामध्ये बहुतांश आता पातमस्त जे बेट आहे तिथून ह्यांना 7 मंडळांना लिहिलेलं पत्र तुम्हाला आढळतं. म्हणजे फार स्पेसिफिकली आपल्याला हे दिसतं की कशा रीतीनं परमेश्वर देवा या भागाकडे पाहतो. कारण हे मिडल ईस्टमध्ये सगळं येतं. आजूबाजूला तुम्हाला दिसतं की इस्रायल राष्ट्र आहे आणि त्यामुळं हे फार महत्त्वाचं आहे. हायरोपोलिस नावाचं जे शहर आहे, लाउदिकिया नावाचं हे जे शहर आहे, जर तुम्हाला आठवत आहे आपण प्रगटीकरण घेतलेलं आणि लाउदिकिया शहरासंदर्भात बोललेलो होतो. तुम्हाला आठवतं लाउदिकिया शहर कसं होतं? लाउदिकिया शहर हे श्रीमंत शहर आहे. लाउदिकिया शहर हे वाणिज्य जे आहे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात बिझनेस करणारं हे शहर होतं. मला आठवतं त्याच्यामध्ये अजून लाउदिकियामध्ये आपण शिकलेलो की तो म्हणतो की तू उघडा नागडा आहे, सोनं नाही तुझ्या जवळ, माझ्याकडून विकत घे असं तो म्हणतो. म्हणजे एवढे श्रीमंत असणारं पण आध्यात्मिक दृष्ट्या कसे कमकुवत आहात हे देवाचा आत्मा तिथं त्या शहराला सांगत आहे. आणि मग अशाच बाजूला असणारं शहर हे कलसे होतं. कलसे हे फार त्या कालखंडामध्ये प्रसिद्ध शहर असं म्हणण्यात येतं. कशा संदर्भात प्रसिद्ध होतं की ह्याच्यामध्ये व्यापार खूप व्हायचा, कारण आजूबाजूला जे शहर होते ते मोठे होते. उदाहरणामध्ये जर समजा मुंबईसारखं शहर आहे आणि मुंबईसारख्या शहराच्या बाजूला पुण्यासारखं शहर डेव्हलप झालं. कसं डेव्हलप झालं तर हळूवारपणे, म्हणजे वातावरण अनेक गोष्टी ह्याच्यामुळं बाजूची छोटी शहरं काय होतात, मोठी व्हायला लागतात कालांतरानं. सेम गोष्ट कलसे संगती झालेली होती, पण कालांतरानं ज्यावेळेस संत पॉल हे पत्र लिहित आहे, इतिहास असं म्हणतो की हे शहर जे फार असं म्हणजे मोठं थोड्या वेळेमध्ये झालेलं होतं, त्याच कालखंडामध्ये कलसे हे शहर फायनान्शियली वीक होत चाललेलं होतं. म्हणजे आजूबाजूची शहरं जे आहेत ते अजून प्रगल्भ होत होते, पण कलसे जे शहर आहे ते फायनान्शियली वीकर पार्टला जात होतं. आता हे मी तुम्हाला यासाठी सांगत आहे बरं का हिस्ट्री, कारण ज्यावेळेस आपण हे पत्र वाचू ना तर तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतील ज्यावेळेस आपण ह्याचा अभ्यास करू. म्हणून मी वारंवार तुम्हाला म्हणतो बघा की आपण ज्यावेळेस जर आपण कॉन्टेक्स्ट गमावला तर आपल्याला शास्त्र समजत नाही. करेक्ट? म्हणून कॉन्टेक्स्ट फार महत्वाचं आहे, पार्श्वभूमी. कारण पॉल ज्या दृष्टिकोनातून हे लिहित आहे तो दृष्टिकोन आपल्याला समज, अरे पॉल यासाठी लिहित आहे, मंडळीला याबद्दल बोलत आहे. ओके, तर ते फार महत्वाचं आहे. उदाहरणामध्ये लाउदिकियाला तो म्हणतो अरे तू उघडी नागडी आहेस, बरोबर आहे, वस्त्र विकत घे, किंवा तो म्हणतो की सोनं विकत घे माझ्याकडून. का तर आपण पाहतो की अरे श्रीमंत आहे, मग आत्मा असं का बोलत आहे बरं? तो काही संदर्भात बोलत आहे? खरेच कपडे नाहीत का त्यांच्याकडे? नाही. आपल्याला दिसतं अरे खूपच मोठं शहर आहे, ते खूपच प्रगल्भ आहेत ते लोक फायनान्शियली, आणि तरी संत पौल म्हणतो. म्हणून ज्यावेळेस आपण हे पत्र वाचू आपल्याला ह्याचा कॉन्टेक्स्ट ज्यावेळेस लक्षात असेल आपल्याला कळेल की अरे पॉल हे का बोलत आहे आणि आजच्या मंडळीला काय संदेश असेल बरं.
ठीक आहे, म्हणजे आपल्याला समजायला काय होते, त्याची मदत होते. मग आपण ज्यावेळेस हे पाहतो की लाउदिकिया एक वाणिज्य शहर आहे, धार्मिकतेचं केंद्र आहे. तुम्हाला तर आठवत असेल की लाउदिकिया शहरामध्ये खूप मोठी मूर्ती होती, तिची पूजा होत होती आणि खूप लोक धार्मिक स्थळ म्हणून तिथे जात होते, औषधं विकायची तिथं आणि फार मोठ्या प्रमाणात ते होतं. आणि आपण हे पाहतो की या शहरात यहुदी, ग्रीक असे विविध लोक राहत असत, म्हणून विविध धार्मिक विचारसरणी आणि तत्वज्ञान हे फार महत्वाचं आहे बरं का. तत्वज्ञान विसरू नका. तत्वज्ञान म्हणजे आपलं सद्सद्विवेक, जी बुद्धी आहे त्या बुद्धीवर असणारं जे काही ज्ञान आहे. उदाहरणामध्ये आजच्या जर दृष्टिकोनातून आपण बघितलं की सायकोलॉजिकली जे लोक फार स्ट्रॉंग असतात किंवा त्यांची विचारसरणी जी आहे, जे विचारवंत लोक आहेत, फिलॉसॉफर्स जे आहेत, तर अशा प्रकारचे लोक जे आहेत ते या कलसेमध्ये राहणारे होते. आणि जे फिलॉसॉफर्स आहेत ते फिलॉसॉफर्स विशेष करून त्यांचं ज्ञान ऐकायला लोक काय करतात, जवळ जातात. आज जर तुम्ही बघितलं, आज बहुतांश या जगामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये तत्वज्ञान असणं फार आवश्यक असतं. प्रत्येक जण तत्वज्ञानानं भरलेलं आहे. आणि जर तुम्ही बघायला लागले तर आज सगळ्यात जास्त जर तुम्ही लिस्ट केली, ओके, आणि मी तुम्हाला सांगेन बरं का, सर्वात जास्त पैसा जर कोण कमवतं तर ते आहेत फिलॉसॉफर्स. ओके, का तर ते तत्वज्ञान सांगतात आणि लोकांना आवडतं, लोक जाऊन शांत बसतात. तुमचा मग तो विराट कोहली घ्या किंवा तो कुणाकडे जातो माहिती आहे ना, तो प्रेमानंद महाराज, का तत्वज्ञान सांगतो, तो असाच बसतो, तो बोल बाबा ऐकतो. प्रत्येक लोक जे आहेत ना ते तत्वज्ञानाच्या मागे जातात. कोण मला ज्ञान सांगतो आणि आम्हाला कुठून ज्ञान मिळतं. मग तुम्ही अजून जर अविश्वासणाऱ्या लोकांमध्ये गेला, त्यांच्याकडे खूप मोठे मोठे असे बाबा लोक आहेत. तो पर्ची काढणारा पण एक बाबा आहे बघा, तत्वज्ञान, हा मुझको क्या, पर्ची काढून सांगतो काय, मग ते चिन्ह पण सांगतो, चमत्कार, तत्वज्ञान पण सांगतो. काही लोक आहेत खूप मोठी गर्दी करतात आणि खूप मोठी. अजून एकदम बाबा आहे बघा, मला त्याचं नाव नाही माहिती आहे, तर सांगायचं, प्रसिद्ध आहे आजकाल, प्रसिद्ध बाबा आहे बघा, काय त्याचं नाव आहे, असाच तो कथावाचक आहे बघा, बागेश्वरचं सांगितलं होतं, चिठी काढतो. अजून एक आहे बघा दुसरं, अनिरुद्ध आचार्य, हा तो एक आहे, अनिरुद्ध आचार्य. अनिरुद्ध आचार्य म्हणून एक आहे, बरोबर आहे. तो पण बघा, इतकी गर्दी असते त्याच्याकडे, इतकी गर्दी असते, तो काय करतो, तो बसलेला आणि तो तत्वज्ञान सांगतो. तो प्रश्न विचारतो, किसको किसको सवाल आहे. मग ते एक कोणतरी एक मुलगी होती बघा, तिचं मी बघितलेला व्हिडिओ आलेला मला, ती बायबलचं वचन सांगते, असं काहीतरी करते, बायबलचं असे लावलेलं होतं आणि ती फुल बायबलचं, मला वाटतं स्तोत्र 100 बोलते की 101 बोलते, काहीतरी 101 बोलते बेटा. त्याच्यामध्ये जो पुरुष दीर्घरात्र बसली ती बसत नाही, पापी मर्दाच्या मागे उभा राहत नाही, बरोबर आहे, एक आहे ना ते, हा पहिलं स्तोत्र बोलते, पूर्ण बोलते ती स्तोत्र. आणि तो म्हणतो, अच्छा तू मसीह इसमें जाती हो वगैरे असं काहीतरी बोलतो आणि लोकांना ते आवडतं. समजलं, लोक तत्वज्ञानाकडे काय करतात, धाव येतात. तुम्ही ते जरा थांबले आणि जर तुम्ही जरा बघितलं ना, ख्रिस्ती समाज काही वेगळा नाहीये. ख्रिस्ती समाजामध्ये पण ना तत्वज्ञानाला खूप महत्व आहे. फिलॉसॉफर्स आपले को चाहिए. मग ते फिलॉसॉफर्स त्याच्याकडे जाऊन बसायचं आणि बोलायचं. मला एक फिलॉसॉफर जो आहे ना, फिलॉसॉफर प्रीचर, R.C. स्प्रोल, मला खूप आवडतं. ते फिलॉसॉफर होते, फिलॉसॉफर प्रीचर. पण एक मला त्यांचं एवढं आवडतं की त्यांनी त्यांची कधीच फिलॉसॉफी जी आहे ना ती कधीच वचनाच्या वर नाही ठेवली. समजलं का, हे फार महत्वाचं आहे. लोक काय करतात, त्यांची जे तत्वज्ञान आहे ना ते तत्वज्ञान वारंवार देवाच्या वचनाच्या वर ठेवतात आणि मग तत्वज्ञानामध्ये एवढे काही जातात की लोक त्याच्यामध्ये गुरफुटत राहतात आणि कुठं जातील काय सांगता येत नाही, कारण त्याचा नेम नसतो. ससाने सर ज्यावेळेस हगाईमध्ये होते, ज्यावेळेस त्या हगाईमध्ये असताना, हगाई इंटरनॅशनल्समध्ये ते सेमिनार्स वगैरे घ्यायचे आणि त्यावेळेला एक फॅकल्टी होते. मी नुकताच तरुण फॅकल्टी झालेलो होतो, 27 वर्षाचा होतो मी त्यावेळेस आणि मला खूप शिकायचं होतं या लोकांकडून आणि मग मी हगाईमध्ये शिकवायला जायचो. शिकवत असताना ससाने सर मी पाहायचो, एकदम तरुण ते पण त्यावेळेस होते आणि खूप छान ते सांगायचे, शिकवायचे. ते 2 विषय शिकवायचे आणि मग माझा विषय शेवटी असायचा. तर मला आनंद काय असायचा, ते लोक शेवटी असल्यामुळे मला शेवटी बोलवायचं, पण मी शेवटी नाही जायचो, मी पहिल्यापासून जायचो. म्हणजे 5 दिवस असायचे, मी पहिल्या दिवसापासून जायचो आणि मग पहिल्या दिवसामध्ये मी तिथं बसायचो आणि
शिकण्याचा प्रयत्न म्हणजे शिकवतात त्यांचं मी पाहायचो कसे शिकवतात काय करतात, मग ते कसे गाईड करणार. खूप सिस्टमॅटिक असतं ना हा जे होते पूर्वी. सेम आपला जो पॅटर्न आहे उन्नतीचा तो सेम तसाच पॅटर्न आहे, पण एकदम सिस्टमॅटिक असं बसणं वगैरे, टाय वगैरे घालून असे सगळे टीचर शिकवायचे. आणि मग ते होत असताना एक स्पीकर होते, ओके, आणि ते स्वतःला असे फिलॉसॉफर टाईप असे होते आणि ससाने सर असे मागं बसायचे, ओके. आणि मी एकदम तरुण त्यांच्या बाजूला बसायचो असं आणि बघायचो की कसं शिकवायचं. आणि ते शिकवायचं त्यांचं तत्वज्ञान जे आहे ना ते फारच मोठं. मग ते ना असा विषय सुरू करायचे. ते मग आता विषय सुरू केला त्यांनी. आता म्हटलं आता हे वचन आहे बघा, तुम्ही माझ्या संकटात माझे सहभागी झाला हे ठीक. मग ते म्हणायचे तुम्हाला ठाऊक आहे संकट काय असतं. मग ते संकट आहे ना, संकटाला असं विच्छेदन करायचे, छेद विच्छेदन पूर्ण फाडायचे. संकट काय असतं, मग संकट किती प्रकारचं असतं, मग संकटाचे प्रकार किती, त्या प्रकारांमध्ये सब पॉइंट्स किती, ओके. जो विषय आहे ना त्या विषयाच्या बाहेर मग संकट झालं, मग असं, मग ते फिरले, मग त्यांचं संकट, मग आज जगामध्ये काय चाललं इकडं तिकडं, आणि ते असे फिरत राहायचे. आणि तास असायचं फक्त 1 तास असायचं. आणि ससाने साक्षी बघायचे. मग त्यांची ज्यावेळेस फिलॉसॉफी चालू व्हायची ना, मग असं फिरायला लागले ना तर ससाने साक्षी करायचे की जिथपर्यंत गेलायस ना तिथून परतच रिटर्न घेऊन परत. तर मला एवढं हसू यायचं की, आणि नंतर मला लिटरली मी ते त्यांच्याकडून ते शिकलो की जे तत्वज्ञान आहे ना इट विल हेल्प यू हिअर. तुमच्या बुद्धीला फक्त समाधान मस्त ऐका पाहिजे. मी पहिला कधीच नाही ऐकलं तत्वज्ञान. बट व्हॉट विल हेल्प यू द गॉस्पेल. सुवार्थ तुम्हाला तुमच्या तारणासाठी, तुमच्या आध्यात्मिक जीवनासाठी खूप हेल्प करते. जेवढ्या वेळेस ऐकाल तेवढ्या वेळेस ते कमी होईल. मी तुम्हाला आता जस्ट भक्तीच्या सुरुवातीला सांगितलं बघा, आपण स्तोत्र वाचलं की त्यानंच सृष्टीला कशा मर्यादा घातल्या, सृष्टीत कसं सांगितलं. पर्वत म्हणजे विचार पण करत नाहीत की आम्ही इथून पसरावं का. नद्या किंवा नाले हा विचार करत नाहीत की आम्ही पृथ्वीचा थोडा भाग घेतो त्याच्या अनुमतीशिवाय. आणि फक्त मनुष्यच असं आहे की त्याला सांगितलं हे करू नको, त्याने ते केलं. बाकीच्या सृष्टीची चंद्राला म्हटलं तिथंच थांब, चंद्र तिथंच. सूर्याला म्हटलं तू इथंच, सूर्य इथंच. पृथ्वीला म्हटलं एवढंच फिरायचं, एवढंच फिरते. पाण्याचा एवढाच भाग, ह्याचा एवढाच भाग. झाडं अशीच, जनावरांना तुम्ही असंच. आणि सगळ्यांनी बरोबर ऐकलंय. प्रॉब्लेम कुठे आला की हे करू नको, आणि त्यांनी ते केलं. ही डिप्रायव्हिटी आहे माणसाची. म्हणून मनुष्य काय करतो, व्हॉट विल सेव्ह हिम. जे देवबापानं प्रोव्हिजन दिलं त्याला एकुलत्या एका पुत्राचं, आणि ते सेव्ह होणार आहे. ते तुम्हाला आपल्या बुद्धीमध्ये घेणं आवश्यक आहे. आपल्या जीवनामध्ये त्याला वागवणं गरजेचं आहे. नाहीतर जर तत्वज्ञाना मागं गेलो तर तुम्हाला माहित आहे तत्वज्ञान कसे केलं. हा किती सुंदर आहे, खाव्यास किती उत्कृष्ट आहे, अरे किती चांगलं आहे, ह्यानं मला काय प्राप्त होऊ शकतं. म्हणजे एवढ्या लांब पर्यंत गेलेलं आहे. आणि हे माणसाला पहिल्यापासून आवडतं. आणि म्हणून जर तुम्ही आपण प्रेषितांची कृत्य बघितलं तर संत पौल ज्या वेळेस गेला ते म्हटलं आम्हाला संत पौला तुझं ऐकायचं आहे. कैसर वगैरे काय बोललं, आम्हाला तुझं ऐकायचं आहे, तू काय बोलणार आहेस आम्हाला पाहायचं आहे. इच्छा तत्वज्ञानाची असायची. आणि त्यामुळं हे जे पत्र आहे कलसेकरास पत्र, या कलसेकरास पत्रामध्ये विशेष करून या पण गोष्टी मांडलेल्या आहेत की त्या तिथल्या लोकांवर फार मोठा तत्वज्ञानाचा पण प्रभाव असा होता. संत पॉल डायरेक्टली कधी कलसेमध्ये गेला नाही बरं का. 2 अध्याय 1 वचन जर आपण बघितलं त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की लाउदिकियातल्या लोकांसाठी व ज्या इतरांनी माझे तोंड प्रत्यक्ष पाहिले नाही त्या सर्वांसाठी मला एवढा प्रयास पडत आहे असं तो म्हणतो. म्हणजे त्याला यायचं आहे कारण त्याचं तोंड त्यांनी बघितलं नाहीये, म्हणून डायरेक्टली संत पॉल त्या ठिकाणी गेलेला आहे का, तर नाही गेला. तरी सुद्धा पॉल दीर्घ काळ जो आहे तो इफिसामध्ये होता. आणि आपण ते प्रेषितांची कृत्य 19व्या अध्यायामध्ये पाहतो की पॉल इफिसामध्ये होता. आणि इफिस जे आहे ते कलसेच्या जवळ आहे, म्हणून डायरेक्टली पॉल गेलेला आहे कलसेमध्ये हे अजून आपल्याला माहित नाही. पण आपल्याला असं दिसतं की तो फार जवळ इफिसामध्ये आहे. आणि त्याच ठिकाणी एपफ्रस जो आहे तो त्या ठिकाणी आहे. आणि तो एपफ्रदित आणि एपफ्रस जे आहेत हे जे दोघं आहेत ते पॉला बरोबर होते आणि ते कलसेला कदाचित गेले असतील.
असं म्हणतात आणि मंडळीची स्थापना त्या ठिकाणी झाला असेल. पहिला अध्याय 7 आणि 8 वचन तिथं आपल्याला दिसत एपफ्रास जो आहे आमच्या सोबतीचा प्रिय दास, लक्ष द्या बरं का, हे महत्वाचं आहे. एपफ्रास आमच्या सोबतीचा प्रिय दास, तुमच्या वतीने ख्रिस्ताचा विश्वासू सेवक, त्याचपासून तुम्ही ती कृपा अशीच शिकला, म्हणजे त्याच्यापासून शिकला. म्हणजे कलसे ही जी मंडळी आहे, एपफ्रास जो आहे, हॅलो सेल गेला वाटतं. हॅलो चेक, आता येतो का बघा बरोबर. ओके. तर एपफ्रास जो आहे आमच्या सोबतीचा दास, तुमच्या वतीने ख्रिस्ताचा विश्वासू सेवक, त्याचपासून तुम्ही ती कृपा अशीच शिकला. म्हणजे एपफ्रास जो आहे तो कलसेमध्ये गेलेला आहे आणि तो मंडळीची स्थापना करत आहे असं आपल्याला इथं दिसत आहे. आत्म्याचे योग्य झालेल्या तुमच्या प्रीतीविषयी त्यानेच आम्हास कळवलं असं तो म्हणतो. म्हणजे आम्हाला कुणी कळवलेलं आहे, संत पौलाला कुणी कळवलेलं आहे, तर एपफ्रासने कळवलं की इथं कलसेमध्ये हा विश्वासू लोकांचा समुदाय राहत आहे. आणि पौल म्हणत आहे की मी तुमच्याकडून त्यांच्याकडून ऐकलेलं आहे. त्यामुळे ही मंडळी प्रत्यक्षात अप्रत्यक्षात पौलाच्या सेवा कार्यातूनच उभी राहिलेली आपल्याला काय करत आहे दिसत आहे. तोपर्यंत हे बदला, कारण हे सारखं जाते वाचत दिसतं मला. त्यामुळे ही मंडळी पौलाच्या अप्रत्यक्ष सेवा कार्यातून उभी राहिलेली आहे असं आपल्याला दिसतं. कलसे हे पत्र लिहिण्यामागं पौलाचा नेमका उद्देश काय होता जरासं समजून घ्या बरं का. दुसरा अध्याय आणि 16 आणि 17 वचन वाचा, त्याचा उद्देश आपण समजून घेऊया. ठीक आहे, पौलाचा उद्देश आपण समजून घेऊ. वाचा बरं कोणीतरी. कलसे दुसरा अध्याय 16 आणि 17 वचन. तर मग खाण्यापिण्याविषयी तसेच सण, अमावस्या किंवा विविध शब्दात पाळण्याविषयी तुम्हाला तुमचा निर्णय करू देऊ नका. या बाबी पुढे होणाऱ्या गोष्टींच्या छाया आहे. शरीर तर ख्रिस्ताचे आहे. तुम्ही इथं बघितलं की इथं ना काही लोक जे आहेत ते यहुदी लोक जे आहेत ते परराष्ट्रीय लोकांवर दबाव टाकत आहेत आणि ख्रिस्ती झाल्यानंतर ही सेम जी गोष्ट गलतीकरासच्या मंडळी संदर्भात ते लोक फेस करत होते, हीच गोष्ट ते लोक कलसेचे लोक जे परराष्ट्रीयातून ख्रिस्तामध्ये आलेले आहेत तेही त्या ठिकाणी फेस करत होते. म्हणून पहिलं रिझन असं आहे की यहुदी लोक आहेत आणि यहुदी लोक दबाव टाकत आहेत की ख्रिस्ती झाल्यानंतर यहुदी धार्मिक प्रथा, पंथ, नियम सुनता तुम्हाला पाळावी लागेल असं ते म्हणत आहेत. आणि त्यामुळे संत पौल 16 वचनात असं म्हणतो, तर मग खाण्याविषयी, पिण्याविषयी, सण, अमावस्या, शब्दात याविषयी कोणी तुमचा न्याय निवाडा करू नये. या बाबी भावी गोष्टीचे प्रतिबिंब आहे. शरीर तर ख्रिस्ताचं आहे. म्हणजे खाणं काय, पिणं काय, काय खावं, काय प्यावं, ह्याच्याविषयी कोणी न्याय करू नये असं तू म्हणत आहे. का म्हणत आहे असं? कारण विश्वासणाऱ्यांना काही धोके जे आहेत त्यासमोर त्यांना जावं लागत आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव जो आहे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. अजून एक गोष्ट आपल्याला दिसते की गुप्त विजडम. ओके, गुप्त विजडम म्हणजे सिक्रेट विजडम ज्याला असं म्हणतात. ओके, ग्नॉस्टिक विचारसरणीचा प्रभाव या ठिकाणी आपल्याला आढळतो. आणि ते लोक काय म्हणत आहेत बघा, 18 वचन. ग्नॉस्टिक म्हणजे हे लोक जे असतात हे देवदूतांची आणि संतांची पूजा अर्चना करायला एनकरेज करतात. तर बघा या ठिकाणी आपल्याला दिसतं ती गोष्ट. आपण ज्या गोष्टी पाहिल्या आहेत त्यावर टेकून जो देहबुद्धीने व्यर्थ फुकतो असा कोणी. ओके, पुन्हा लक्ष द्या बरं का. आपण ज्या गोष्टी पाहिल्या आहेत त्यावर टेकून जो देहबुद्धीने व्यर्थ फुकतो असा कोणी नम्रता व देवदूतांची सेवा यांच्या योगे तुम्ही आपल्या बक्षियास मुकाल असे तुम्हास न फसवो. म्हणजे अशा प्रकारचं पण अन्य शिक्षण आहे. ग्नॉस्टिक लोक आहेत हे लोक येऊन देवदूतांची उपासना करायला प्रवृत्त करतात की तुम्ही देवदूतांची उपासना करा म्हणून, आणि मग तुम्ही तिथून फसून जाल असं तो म्हणत आहे. म्हणून तिकडं पण तुम्ही जाऊ नका. हे सिक्रेट विजडम तुम्हाला प्राप्त होईल. देवदूत आहेत आणि देवदूतांची उपासना करा असं ते उत्तेजन देत आहेत. आणि पौलाला तेही समजलेलं आहे. तोही एक त्याचा पॅटर्न आहे की का म्हणून या मंडळीला ते सांगावं. तिसरी गोष्ट विशेष करून दुसरा अध्याय आणि 20 ते 23 वचन हे इम्पॉर्टंट आहे, जे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. तत्वज्ञान बघा, तुम्ही जगाच्या प्राथमिक शिक्षणास ख्रिस्ताबरोबर मेला आहात तर जगाला जिवंत असल्यासारखे विधी का मानता. आणि हे जे लोक आहेत हे काय करत आहेत, हे
मानवी जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान समोर आणत आहेत आणि त्यातून ते काय म्हणतात बघा, उपभोगाने नष्ट होणाऱ्या वस्तू हाती धरू नको, चखू नको, स्पर्श करू नको, असे जे मनुष्याच्या आज्ञेचे शिक्षणाचे विधी आहेत ते का मानता? म्हणजे मनुष्य केंद्रित काही शिक्षण आहे, काही लोक आहेत ते कठोर नियम पाळण्यासाठी, नियमांकडे त्यांना फोर्स करण्यासाठी, आणि मगच तुम्हाला नीतिमत्व मिळेल, मगच तुम्ही धर्मी ठरू शकता म्हणून नियमांकडे ते लोक आणत होते. आणि ख्रिस्त ठीक आहे हो, पण नियम महत्वाचे आहेत असे ते त्यांना म्हणत होते. याला स्वेच्छासेवा, दीनभाव व देहदंड यावरून ज्ञानाचे नाव खरे, तरी देह स्वभावाच्या तृप्तीला प्रतिबंध करण्याचे त्यांची योग्यता नाही असं तो म्हणतो. म्हणजे हे लोक ज्ञान प्रगट करतायत, ज्ञान सांगतायत, आणि ख्रिस्त ठीक आहे पण त्याचबरोबर नियम फार महत्वाचे आहेत आणि कठोर नियम ते लोकांवर लागत होते. आणि मग पॉल त्यांना एनकरेज करत आहे आणि एनकरेज करून पॉल म्हणत आहे की मी हे पत्र का लिहित आहे तुम्ही समजून घ्या. आणि ह्याचं स्टार्टिंगच तो करत आहे. पहिला अध्याय 15 ते 20 मध्ये आपण त्या ठिकाणी पाहतो. तो असं म्हणतो, तो अदृश्य देवाची प्रतिमा आहे, तो सर्व उत्पत्तीत श्रेष्ठ आहे. कोट प्रभू येशू ख्रिस्त बरं का. कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले सर्व दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश, अधिकारी असलेले ते सर्व त्याच्यामध्ये उत्पन्न झाले, सर्व त्याच्याद्वारे झाले व सर्व त्याच्यासाठी झाले असं तो म्हणतो. का बरं? कारण हे जे सगळं चालू आहे, हा जो गोंधळ, अन्य शिक्षण जे चालू आहे, या संदर्भात तो एनकरेज करत आहे आणि म्हणत आहे की आपल्यासाठी ख्रिस्त पुरेसा आहे. ओके, आपल्यासाठी येशू ख्रिस्त हा पुरेसा आहे असं तो कलसेच्या लोकांना सांगत. पुन्हा एकदा थोडस बॅक मध्ये जाऊया. ओके, बघा ही मंडळी स्थापन का झालेली आहे किंवा कशी झालेली आहे, हे लोक कोण आहेत? हे लोक मूळतः परराष्ट्रीय लोक आहेत. यहुदी लोक त्या ठिकाणी सुपरमसी आहेत, म्हणजे त्या ठिकाणी आजूबाजूला यहुदी त्या प्रांतामध्ये किंवा त्या वेळेमध्ये स्वतःला फारच मोठ्या प्रमाणात प्रतिष्ठेचं प्रतीक मानत होते. आज पण जर तुम्ही यहुद्यांकडे बघितलं, यहुदी तशाच प्रकारे ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे का? बिलकुल नाही, पण स्वतःला त्याच धुंदीमध्ये आहेत की आम्ही ग्रेट आहोत. आणि हे सगळं जग जे आहे, हे जग जे आहे ते कसं विरोधात आहे आणि आम्ही त्या देवाचे किती सुप्रीम लेकरं आहोत या गोष्टीमध्ये ते आहेत. नो डाऊट देवबापाला त्यांचं तारण ठरवलेलं आहे, त्यांचं तारण होणार आहे. तुम्ही विचार करा, आज जो त्यांचा स्वभाव आहे त्यावेळेस पण त्यांचा स्वभाव बिलकुल तो होता. त्याच स्वभावामुळं जगामध्ये हे लोक विखुरले, पण त्याच स्वभावामुळं पुन्हा त्यांना एकत्र आले. तुम्हाला ठाऊक आहे हे किती डेंजर मागच्या आठवड्यात झालेली गोष्ट आहे. त्या लोकांनी डायरेक्ट कतारवर बॉम्ब्स टाकले, म्हणजे जे अमेरिकेचं मित्र राष्ट्र आहे आणि अमेरिका आणि इस्रायल एकदम क्लोज आहेत. अमेरिकेला पण माहित नव्हतं म्हणजे हे लोक दोहावर बॉम्ब टाकणार आहेत आणि त्यांनी दोहावर बॉम्ब टाकले. त्यांना माहितच नाही काय करणार आहेत हे लोक, आणि त्यांनी बॉम्ब टाकले आणि बॉम्ब टाकून त्यांनी काय केलं, त्यांनी मारून टाकले. का? तर हमास म्हटलं की नाही, आमच्या काही लोकांना यांनी मारलेलं होतं, आम्ही ऐकणार नाही, मोसादने सांगितलं. आणि ते लोक हमासचे होते, आम्ही त्यांना मारून टाकलं. आणि परत म्हणतात तो हमला आमचा फेल ठरला, पुढच्या वेळेस दुसरीकडे मारला. म्हणजे ते डोंट ऍग्री. आणि आपण पाहतो की हे याच प्रकारे त्यांचं व्यक्तिमत्व आहे, ते याच प्रकारे व्यक्तिमत्वाने ते पुढे जात आहेत. आणि मग हिथंही आपल्याला आढळतं की ते तिथं माहित आहे, हो तुमचा बाप्तिस्मा झालेला आहे, हो तुम्हाला येशू ख्रिस्त माहित आहे, हो माहित आहे, पण नियम तुम्ही करायला पाहिजे. आणि स्वतःला जेवढं जास्त फोर्सफुली लादता येईल तेवढं ते काय करत आहेत, लादत आहेत. आणि आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे की पॉल बिलकुल स्पष्ट शब्दात त्यांना सांगत आहे की ख्रिस्ताचं श्रेष्ठत्व, देवत्वच त्याचा सर्वस्व आहे. आणि त्यामुळं आपण जर कशावर निर्भर राहायचं आहे किंवा आपल्यासाठी जर पुरेसं कोण आहे तर तो केवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि येशू ख्रिस्तच आपल्यासाठी पुरेसा आहे असं तो म्हणतो. आणि त्यामुळं सत्य जे ठळक करण्यासाठी कलसेकरास पत्र पहिला अध्याय 15 ते 20 मध्ये ख्रिस्ताचं श्रेष्ठत्वच आपल्याला मंडळीला चुकीच्या शिक्षणापासून वाचवू शकेल. अन्य शिक्षण चाललेलं आहे, पॉल म्हणतो तुमचं लक्ष ख्रिस्ताकडे लागू दे, त्याच्याकडेच, त्याचा जो पुरेसापणा आहे ना तिकडच आपण राहावं आणि म्हणावं की आमच्यासाठी ख्रिस्त हाच पुरेसा आहे. आणि तो बिलकुल त्यांना सांगत आहे की तिथून तुम्ही ढळू नका. आणि म्हणून त्या कालखंडामध्ये आणि आजच्या कालखंडामध्ये नेमकं काय गरजेचं आहे, या कालखंडामध्ये सध्या मंडळी पण जशी कलसेची मंडळी खोट्या शिकवणीमध्ये जात होती, आज अशाच प्रकारे आपल्या आधुनिक मंडळी खोट्या शिक्षणामध्ये तशाच प्रकारे जात आहेत. आणि या खोट्या शिक्षणामध्ये आजचा जो प्रभाव आहे त्याच्यामध्ये
मानवी तत्वज्ञान आहे, काही विधी आहेत, परंपरा ज्या चालत आलेल्या आहेत आणि ज्या भ्रमक आहेत, म्हणजे आपल्याला भ्रांतीमध्ये टाकणारे आहे. आणि काही लोक असे आहेत की गुप्त ज्ञान आहे. गुप्त ज्ञान म्हणजे ग्नॉस्टिक थिओलॉजी जी आहे. ग्नॉस्टिक लोक काय करतात, येऊन आपल्याला सांगत आहेत की तुम्ही संतांची प्रार्थना करा, आई वडिलांकडे प्रार्थना करा तुमच्या, किंवा अन्य कोणी जर प्रतिष्ठित असा एखादा व्यक्ती धार्मिक स्वतःला संबोधत आहे, असा कोणी मेलेला आहे, त्याला संत ही उपमा मिळाली आहे, तर त्याला प्रार्थना करा आणि मग तो तुम्हाला तुमची प्रार्थना देवाकडे घेऊन जाईल. म्हणजे अशा प्रकारे अन्य रीतीनं कसं येशू ख्रिस्ताचं जे सर्वश्रेष्ठत्व आहे त्याला कमी करावं आणि मनुष्याचं सर्वश्रेष्ठत्व पुढे आणावं, ह्याचा प्रयत्न चालू आहे. आणि आपण पवित्र शास्त्रात पाहतो की मध्यस्थ केवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे, दुसरं कोणच नाही. मग आपण पाहतो काही जण म्हणजे तुम्ही मेरीला प्रार्थना करा, नाही तुम्ही ते रोजरी घ्या. अहो चालतो हो, तिला पण प्रार्थना केल्यावर, अहो सगळं जग तर ते करत आहे, आपण पण करूया. तर ही सगळी ही जी थिओलॉजी आहे ना, ही या गोष्टींकडे घेऊन चाललेली आहे. आणि सन पॉल म्हणते की नाही, ख्रिस्त येशू पुरेसा आहे, तुम्हाला कशाचीच गरज नाहीये, येशू ख्रिस्तच पुरेसा आहे, कारण येशू ख्रिस्त आपला प्रमुख याजक आहे, दुसरं आपल्याला कुणाचीच गरज नाही, असं सन पॉल एकदम ठासून त्यांना सांगत आहे. विश्वासणाऱ्यांची वाढ केवळ ख्रिस्तामध्येच राहिल्याने होते, बाहेरील परंपरा व खोट्या शिकवणींमध्ये नाही. केवळ ख्रिस्तामध्येच तुमची वाढ होईल. आध्यात्मिकतेची वाढ जर तुमची व्हायची, हे पत्र आपल्याला वारंवार सांगणार आहे पुढे गेल्यावर, की येशू ख्रिस्तामध्येच आपली वाढ होते. दुसरा अध्याय आपण गेलो आणि 6 आणि 7 वचन वाचलं, बघा तिथं आपल्याला समजतं. दुसरा अध्याय 6 आणि 7 वचन. तर ख्रिस्त येशू जो प्रभू, याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चाला. आणि तो पुढे काय म्हणताय बघा, त्याच्यामध्ये चाला, त्यामध्ये मुळावलेले, रचले गेलेले, तुम्हा शिकवल्याप्रमाणे विश्वासात बळवून जाणारे आणि फार ईशोपकार स्मरण करणारे असे व्हा. म्हणजे तोच पुरेसा आहे, त्याच्यामध्येच राहा, त्याच्यामध्येच पुढे जा. वी डोंट नीड एनीवन. कलसेच्या प्रदेशामध्ये ही घटना होत आहे, अन्य शिक्षण घुसलेलं आहे. अन्य शिक्षण काय करत आहे, येशू ख्रिस्त पुरेसा नाहीये. तेवढंच नाही, अहो काय आवश्यक आहे बघा, मानवी तत्वज्ञान आहे, आपल्याला हवं आहे ते, ह्या जगात कसं जगायचं, मानवी तत्वज्ञान गरजेचं आहे. काय सारखं सुवार्ता आणि येशू ख्रिस्त सांगता आवश्यक नाहीये. ते परत असं म्हणत आहेत की तत्वज्ञानच नाही, मी तुम्हाला सांगतो नियम आणि परंपरा पण गरजेचे आहेत. अहो तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. म्हणजे काय बरं, अहो तुम्हाला सुनता करायला पाहिजे, यहुदी मतानुसारी जे लोक आहेत त्यांच्याप्रमाणे राहायला पाहिजे, एवढंच पूरक नाहीये प्रभू येशू ख्रिस्त, अन्य शिक्षण हे आहे. आणि मग अशा प्रकारे त्या मंडळांमध्ये हा प्रभाव येत आहे. आधुनिक मंडळी तुमची आणि माझी आहे, आपण आज सांभाळणं फार गरजेचं आहे. कारण जर आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये संतुष्ट नाही राहिलो तर आपसुकपणे आपल्याला फार अलगत रीतीनं या मुळावलेल्या सुवार्तेतून अलगत बाजूला करण्यात येईल. आणि आपल्याला सांगण्यात येत हे बरोबर आहे, पण त्याचबरोबर ही कृती ही महत्वाची आहे आणि आपल्याला ते कृतीकडं टाकण्यात येईल. पण आपल्याला एकदम स्पष्ट शब्दात सांगत आहे आणि शिकवत आहे की नाही, येशू ख्रिस्त हाच पुरेसा आहे. आज तुम्हाला सांगण्यात येत आहे बघा, अनेकदा तुम्हाला असं वाटत असेल, काही लोक असतात जे इतकं प्रभावीपणे आपली टेस्टमनी लोकांसमोर ठेवतात. ओके, टेस्टिमनी ज्याला साक्ष आपण म्हणतो, साक्ष ही तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताला गौरव देणारी असावी, साक्ष ही तुमचं पाप उघड करणारी असावी, साक्ष ही लोकांसमोर तुम्ही स्वतःला उघडपणे किती पातकी आहात आणि प्रभू येशू ख्रिस्त कसा श्रेष्ठ आहे ही सांगणारी असावी. साक्ष ही कधीही तुमचे वैयक्तिक अनुभव जे तुम्हाला गौरव देतात ही कधी नसावी. ओके, तुमच्या वैयक्तिक अनुभव ही साक्ष नसते, ही देवाला गौरव देण्याची संधी असते, जे काही वैयक्तिक अनुभव आहेत. पण कधी कधी ही गोष्ट काय होते माहितीये का, जे काही वैयक्तिक अनुभव आहेत किंवा वैयक्तिक खास अनुभव ज्याला आपण म्हणतो, त्या खास अनुभवांमध्ये काही विशेष चमत्कारांचा समावेश असतो. कधी कधी एखादी परंपरा असते तीही घुसते आणि त्या गोष्टीला आपण म्हणू शकतो ही माझी साक्ष आहे. साक्ष ती नाहीये, साक्ष एकच आहे की मी पापी आहे आणि मी किती घाणेरडा पापी आहे. त्या घाणेरड्या पाप्याला मला एकाचीच गरज आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, आणि तो मला पुरेसा आहे. ही माझी साक्ष आहे आणि ही साक्ष आपण गाजवणं आवश्यक आहे की मी पातकी
आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव, त्यानं मला ह्या पातकमय देहापासून मुक्त केलेला आहे आणि तो माझा तारणार आहे. आणि बिलकुल आज हीच गोष्ट त्या कलसेच्या मंडळीमध्ये होती, आज हीच गोष्ट आधुनिक मंडळांमध्ये आहे आणि वैयक्तिक अनुभवांना अधिक जास्त महत्व देण्यात येत आहे. आणि ते म्हणत आहेत मग बघा, अहो प्रभू येशू ख्रिस्त ठीक आहे, मग माझ्या अनुभवांचं काय? अहो माझ्या अनुभवांचं काय? अहो मी त्या येशूला असं माझ्या समोर बघितलं, माझ्या अनुभवाचं काय? अहो माझ्या पाठीवर त्याने थाप मारली, माझ्या अनुभवाचं काय? माझे अनुभव श्रेष्ठ आहेत, माझे फिलिंग्स महत्वाचे आहेत, माझे फिलिंग्स महत्वाचे. प्रियानो, आपल्याला कितीही महत्वाचे वाटणारे आपले अनुभव असतील, पण ते वैयक्तिक अनुभव वचनाला अलाइन नाही आहेत तर ते खोटे आहेत. त्यापासून देवपिता आणि त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त गौरवला जात नाहीये. म्हणून आपल्याला जर काही आवश्यक आहे तर संत पॉल या पत्राचं कारण असं म्हणतो की ख्रिस्त पुरेसा आहे. या पत्राचं कारण तो असं म्हणतो, ख्रिस्त पुरेसा आहे. पुढे गेल्यानंतर आपण या पत्राची महत्वपूर्ण जी शिकवण आहे त्या शिकवणीकडे गेल्यावर आपल्याला दिसतं की ह्या पत्रामध्ये आपण काय पाहणार आहोत. तर या पत्रामध्ये प्रीती आहे, या पत्रामध्ये विश्वास आहे, या पत्रामध्ये पॉल म्हणत आहे की आशा आहे, म्हणजे होप आहे या पत्रामध्ये ख्रिस्ताच्या मंडळीसाठी, आणि याबद्दल तो देवाचे आभार मानतो. आणि हे फार सुंदर रीतीनं वाचलेला आपण शास्त्र भाग आहे. अध्याय 1 वचन 3 आणि 4 मध्ये संत पॉल म्हणतो बघा, म्हणजे विश्वास आहे, प्रीती आहे आणि आशा आहे. आणि तो म्हणत आहे की ह्या पत्रामध्ये जर आपल्याला काही दिसणार आहे तर ख्रिस्त येशूमध्ये तुमचा विश्वास, तुमची सर्व पवित्र जनावरील प्रीती याविषयी ऐकून आम्ही तुम्हासाठी जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा स्वर्गात तुम्हासाठी राखून ठेवलेल्या आशेमुळे आम्ही सर्वदा आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव याचे उपकार स्मरण करतो. म्हणजे देयर इज फेथ, देयर इज लव्ह, देयर इज होप, आणि त्यामुळे देवाचे आभार मानतो असं तो म्हणतो. अजून या पत्रामध्ये आपल्याला असं दिसतं की हे सर्व करून येशू ख्रिस्ताचं स्मरण, येशू ख्रिस्ताची परिपूर्णता आपल्याला दिसते. अध्याय 3 मध्ये 9 आणि 10 मध्ये फार महत्वाचं आहे बरं का. अध्याय 3 9 आणि 10 संत पौल असं म्हणतो बघा, एकमेकाबरोबर लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृती सुद्धा टाकलेला आहे, आणि जो नवा मनुष्य त्यास अस्तित्वात आणण्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे त्यास अंगी घाला. हे पत्र जे आहे ते आपल्याला एनकरेज करतं की नवा मनुष्य धारण करा. फार सुंदर रीतीनं बघा हे पत्राचा एक गोषवारा आपण पाहत आहोत की कशा रीतीने ही जर्नी असणार आहे. या जर्नीमध्ये मंडळीला एनकरेज करण्यात येणार आहे की जो नवा मनुष्य आहे तो धारण करा. एखाद्याला मरणदंडाची शिक्षा होते बरं का, आणि एखाद्या मरणदंडाची शिक्षा होते आणि तो जेलमध्ये जातो. आणि जेलमध्ये गेल्यावर आता समजा मी आहे असे कपडे घातलेले आहेत आणि मला मरणदंडाची शिक्षा झालेली आहे, मला कोर्टामध्ये हजर केलेलं आहे आणि म्हटलं की क्लेपावळीला मरणदंडाची शिक्षा झाली, किंवा आपण असं म्हणू की मरणदंडाची शिक्षा झालेली आहे तर हा तुम्ही आतमध्ये पाठवतो. क्लेपावळे मरणदंडाची शिक्षा भोगायला जेलमध्ये झालेलं आहे. मग जेलमध्ये गेल्यावर मी असाच जाऊ शकतो की माझ्यामध्ये काही बदल होतो. तुम्हाला काय वाटतं, माझ्यामध्ये काही बदल होईल आतमध्ये जा गेल्यावर? स्टार्टिंगला काय होईल माझ्यामध्ये बदल? असं जर मी गेलो तर जेलमध्ये असाच जाईन का मी? बरोबर. मला सगळ्यात पहिला माझे काय करतील, कपडे काढण्यात येतील आणि मला तो कैद्याचा युनिफॉर्म आहे, तो कैद्याचा युनिफॉर्म मला काय करतील, देण्यात येईल. मग मी कैद्याचा युनिफॉर्म घालून तुरुंगामध्ये वावरेन. मग मला मरणदंडाची शिक्षा आहे, मग काही कारण असतो माझं वर्तन वगैरे त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि सरकारला दया आलेली आहे, त्याने चांगलं केलेलं आहे, मग मला मरणदंडाची जी शिक्षा आहे ती क्षमा झाली आणि मग मला उम्रकैद झाली, आणि मग जन्मठेप झाल्यानंतर त्यातही कमी झालो कारण माझी वर्तणूक त्यांना आवडली वाटतं, आणि मग मला म्हटले का तुम्ही जावा. अराउंड एक 10-15 वर्षानंतर मी काय केलं, बाहेर आलो. मग बाहेर येत असताना ओके, मी बाहेर येत असताना हे जे कपडे माझे तिथं आहेत युनिफॉर्म, तोच घालून मी बाहेर येऊ शकतो का? किंवा तोच घालून बाहेर आलो, बाहेर चालवलं ओके, सगळीकडे चाललं, असं होईल का? नाही. कैद्याची युनिफॉर्म असतात ना, तो असा आपल्या इकडचे कैद्याचे युनिफॉर्म कसे पट्ट्या असतात त्याच्यावर ना, व्हाईट आणि त्याच्यावर पट्ट्या, तसंच घालून मी फिरायला होतो सगळीकडे.
नाही ना, बरं नाही वाटणार. मग मी जर नवा आहे तर नवी गोष्ट परिधान करून जाणं गरजेचं आहे ना. इन अ सेम लाईन सन पॉल बिलकुल ती गोष्ट सांगत आहे की तुम्हाला त्या मरणदंडापासून सोडवण्यात आलेलं आहे आणि नवा मनुष्य धारण केलेला आहे. नवा मनुष्य म्हणजे नाविन्यात वागणूक करणारं व्यक्तिमत्व असावं आणि एनकरेज करत आहे. तो काय करत आहे, तो एनकरेज करत आहे की तशा प्रकारे जीवन जगणारं व्यक्तिमत्व. आणि कलसेच्या लोकांना बिलकुल ती गोष्ट समजत आहे, तो काय म्हणत आहे, त्यांना कळत आहे तो काय सांगत आहे. म्हणून अतिशय स्पष्टपणे त्यांना ती गोष्ट सांगत आहे की पहा, ही गोष्ट लक्षात घ्या. एवढंच नाही तर या पत्रामध्ये सन पॉल मंडळीला, जसं आपण फिलिप्पीच्या मंडळीला पाहिलेलं की विथ लॉट्स ऑफ लव्ह, तो या मंडळीला पण सांगतो की एकमेकांची काळजी घ्या. म्हणजे लव्ह इच अदर, एकमेकांवर प्रीती करा, एकमेकांची काळजी घ्या, त्यांच्या गरजा जाणा, असं तो म्हणतो. आणि त्यांना तो एनकरेज करतो की एकमेकांची काळजी कशा रीतीने घ्या. 2 अध्याय 1 आणि 2 वचन बघा तो काय म्हणतो. तुम्हासाठी, लाउदिकियातल्या लोकांसाठी व ज्या इतरांनी माझे तोंड प्रत्यक्ष पाहिले नाही त्या सर्वांसाठी मला केवढा प्रयास पडत आहे हे तुम्ही समजून घ्यावे अशी माझी इच्छा आहे. तो प्रयास यासाठी आहे की त्यांच्या मनात समाधान व्हावे, प्रेमाने त्यांनी एकमेकाशी बांधले जावे, ज्ञानाची पूर्ण खात्री ही संपत्ती त्यांना विपुल मिळावी, हे देवाचे गुण म्हणजे ख्रिस्ताचे ज्ञान त्यांना समजून यावे. म्हणजे जेव्हा मी तिकडे येईन या गोष्टी मी तुम्हाला देईन आणि तुम्ही त्याच्यामध्ये वाढावं असं तो म्हणतो. म्हणजे लव्ह इच अदर, म्हणजे हे पत्र जे आहे आपण पुढे जात असताना आपल्याला त्या संदर्भातही शिकवणार आहे. उदाहरणामध्ये मी तुम्हाला ह्याचं पण उदाहरण देतो. समजा सन पॉल जी गोष्ट म्हणत आहे की मी लवकर यावं, तुम्हाला भेटावं, तुमच्यामध्ये ज्ञान मी द्यावं असं तो म्हणत आहे. जर समजा एखादी आई आहे, आई वडील आहेत आणि त्यांचा मुलगा किंवा मुलगी जी आहे ते त्यांना त्यांनी छान वाढवलेलं आहे आणि शिक्षणासाठी जेव्हा तो मुलगा किंवा मुलगी किंवा कामासाठी एखाद्या दुसऱ्या राज्यात जर जात आहे तर ते आई वडील जे आहेत ते आशे असतील का की दुसऱ्या जाऊ दे एकदाचा गेला आणि मग तुम्ही या ठिकाणी आई वडील मज्जा करायला लागले आणि मज्जा करू, मस्त एकदम छान चालू आहे, देर इज नो फोन, देर इज नो कन्सर्न, असं होऊ शकेल का? नाही. जेवढी काळजी आहे की माझा मुलगा, माझी मुलगी जी आता परराज्यात गेलेली आहे आणि त्या ठिकाणी राहत आहे, कशा रीतीने मी फोन करू, कशा रीतीने मी त्यांची काळजी घेऊ, कशा रीतीने पुरवठा करू, हा प्रयत्न असेल. कसं मी पार्सल पाठवू, काहीतरी करू, काहीतरी त्याला खाव्यास, काहीतरी त्याला प्याव्यास मी कसं देऊ, हा एकमेव प्रयत्न असेल. इन अ सेम लाईन पॉल म्हणत आहे की बाबा तुम्ही भले लांब आहात, मला मी प्रयास करत आहे कारण तुम्ही माझे आहात, तुम्ही ख्रिस्तामध्ये एक झालेले आहात, चला आपण एकत्र येऊ. मागील दिवसांमध्ये बघा जेव्हा आपण सगळ्यांनी मी पाहिलं लोकांचे स्टेटसच ठेवलेले होते, चार्ल्सचे ट्रिकचे स्टेटस ठेवलेले होते, प्रत्येकाने म्हणजे कशा रीतीनं तो मेलेला आहे आणि काय झालेलं आहे या संदर्भात सगळे एकदम आवश्यक झालेले. तुम्हाला मी सांगू हे का होत होतं, इट्स ओनली बिकॉज ऑफ वन थिंग, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. तो या सगळ्या गोष्टींना काय करत आहे, एकवटत आहे. आणि मग सगळ्यांना असं वाटलं की अरे भले आम्ही खूप लांब आहोत, आम्ही ओळखत पण नाही त्या माणसाला, तो कोण होतो तो आम्हाला माहिती नाही आहे. आणि मग आता जे काही व्हिडिओ जे काही त्याचे आम्ही पाहिलं, आम्हाला वाटलं की वा कसला भारी माणूस आहे हा, आणि कसे आम्ही कनेक्ट झालो त्याच्या संगती, आणि आम्हाला किती छान वाटत आहे. का बरं असं झालं की देयर इज ओनली वन थिंग, प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्या येशू ख्रिस्तामध्ये सगळे एकवटले. किती कोण लांब आहे, किती कोण दूर आहे, जर आपल्याला जवळ जर कोणती गोष्ट करते तर ती एकच आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आज कदाचित मी इथं आहे आणि XYZ माझा कोणी मित्र आहे किंवा माझा कोण बंधू आहे जो लांब आहे, पण आम्हाला जर कोणती गोष्ट कनेक्ट करते आणि ती जर एकच आहे तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, ती चांगली आहे. संत पौल ती गोष्ट सांगत आहे की मला तुमच्याविषयी काळजी आहे, मी प्रयत्न करत आहे आणि कशा रीतीने मी तुमची आध्यात्मिक गरज, तुमच्या आत्मिक आरोग्याची सतत काळजी करत आहे, कसं मी देऊ हा तो प्रयत्न करत आहे. आणि म्हणून आपल्याला हे पत्र त्याविषयी शिकवतं. एवढंच नाही, हे पत्र आपल्याला देवाच्या सार्वभौमत्वाविषयी पण शिकवतं आणि त्याची सोवरीन विल, त्याची सोवरीन इच्छा, सार्वभौमतेची इच्छा जी आहे त्याविषयी हे पत्र शिकवतं. आणि पहिला अध्याय 15 वचन की ख्रिस्त देवाचं प्रतिरूप आहे. पहिला अध्याय 16 वचन सर्व काही त्याच्यामध्ये निर्माण झालेलं आहे. दुसरा अध्याय
15वं वचन, वधस्तंभावर त्याने सर्व शक्तींचा पराभव केलेला आहे. आपल्याला ही गोष्ट दिसते की फार सामर्थ्यानं भरलेलं हे पत्र आहे आणि देवाचं सार्वभौमत्व या गोष्टींना प्रकट करतं. पुन्हा एकदा ज्यावेळेस मी तुम्हाला लक्ष देत आहे आणि तुम्हाला एनकरेज करत आहे, तर हे पत्र आज पुन्हा एकदा वारंवार पौलाची जी पत्र आहेत ती आपल्याला खोट्या शिक्षणाकडे घेऊन जातात. हे पत्र पुन्हा एकदा मला तुम्हाला सांगते की खोट्या शिक्षणाकडे घेऊन येतात. आजच्या मंडळीसाठी आपल्याला काय पाहणं गरजेचं आहे, तर विशेष करून हे तुम्ही नमूद करा तुमच्या बायबलमध्ये, कारण संत पॉल ही गोष्ट सांगत आहे बघा. तो असं म्हणतो की खोट्या शिक्षणामध्ये कलसेच्या लोकांना फसवण्याचा, त्यांना विशेष रीतीनं अन्य गोष्टींकडं घेऊन जाण्याचा प्रयत्न अनेक अन्य शिक्षण देणारे येऊन करत होते. आज सेम गोष्ट मंडळांवर होत आहे. त्यांना ते समृद्धीकडं, त्याला ते प्रॉस्पेरिटी गॉस्पल असं म्हणतात, समृद्धीची सुवार्ता त्याच्याकडे आकर्षित करत आहेत. काही लोक त्यांना अनुभवांकडे घेऊन चाललेले आहेत. आज लोक आहेत जे स्वतःचे अनुभव सांगत आहेत आणि मला ह्या चर्चमध्ये गेल्यावर खूप चांगला अनुभव आला आणि तू पण त्या चर्चला ये, मला या पाडकाच्या प्रार्थनेनं खूप चांगला अनुभव आला, तू पण ह्याची प्रार्थना करून घे. आजकाल आपल्या नवापूर साईडला मी पाहिलेलं आहे बरं का. आता पण जस्ट मी गेलेलो त्यावेळेस पण मला काही पास्टर्सनी प्रश्न विचारला की पाडक साहेब हे कितपत बरोबर आहे. काही लोक विशेष प्रार्थनेला येत आहेत आणि 5-5 हजार रुपये घ्यायला लागले. तुम्हाला माहिती आहे 5000 प्रेयर असं तिथे नाव आहे. 5,000 रुपयाची प्रार्थना. आणि तेवढंच नाही, म्हणजे तो येणार, तो विशेष व्यक्ती 5,000 रुपयाचं पॅकेज घेणार आणि तो विशेष प्रेयर करणार. आणि जर तुम्हाला काही हवं विशेष करून आध्यात्मिक दान तर ते तुम्हाला प्राप्त होईल. 5,000 प्रेयर म्हणजे पाकिटात घालून 5,000 रुपये द्यायचे विथ तो जो काही येईल गाडी खर्च, म्हणजे पेट्रोल, त्याचे डिझेल जे काही असेल कार घेऊन आलेल्या गाडीतून, तर ते तुम्हाला द्यावं लागेल. तर 5,000 प्रेयर असं चालू आहे. का तर लोकांना अनुभव आलेले आहेत आणि लोक काय करतात त्या अनुभवांकडे आकर्षित होतात. म्हणून अन्य शिक्षण आहे का फार मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि लोक त्या मोह पाशांना बळी पडत आहेत आणि होत आहे. संत पॉल या मंडळीला आजच्या मंडळी संदर्भात ज्यावेळेस आपण तुलना करतो तर अजून या मंडळीतून आपल्याला हे दिसतं. 2 अध्याय 6 आणि 7 वचन पॉल म्हणतो की जसं ख्रिस्त येशू प्रभू त्याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चाला, त्याच्यामध्ये मुळावलेले, रचले गेलेले, शिकवल्याप्रमाणे विश्वासात बळवंत व्हा आणि फार ईशोपकार स्मरण करणारे व्हा. पॉल उदाहरण देतो की तुम्ही वचनामध्ये वाढणारे व्हा. कलसेकरास पत्र आजच्या मंडळीला लागूकरण करण्यासाठी एनकरेज करते की तुम्ही वचनामध्ये वाढणारे व्हा, मुळावलेले. सदैव झाड जे असतं ते जमिनीत खोल रुजलं की वारा, पाऊस, वादळ जर आलं तर ते कोसळत नाही. तसंच जर कोण विश्वासू आहे आणि जर तो ख्रिस्तामध्ये एकदम रूटेड झाला तर तो कोणत्याही खोट्या शिकवणीला ढळणार नाही. जर रूटेड असेल तर जेवढं मूळ खोल असतं कितीही मोठं वादळ वारा आलं तरी ते हलत नाही. जर रूटेड आहे तर. रूटेड नाही तर मग कितीही मोठं दिसणारं असं ते पडून जातं. एखादं मोठं जर समजा झाड आहे, मोठं झाड आहे तर प्रॉब्लेम आहे. मी मला वाटतं की 1 महिन्या अगोदर माझ्या पत्नीला माझी एक लहानपणाची स्टोरी सांगितली. ती तिला माहीत नव्हती आणि तिला ते आश्चर्य वाटलं की मी खूप साऱ्या अशा आठवल्या की मी तिला स्टोरी सांगत असतो माझ्या लहानपणी. माझ्या लहानपणी ना मला एक झाड लावायचं आणि तुम्हाला किती लोकांना माहिती आहे निलगिरीचं झाड असतं. निलगिरी तुम्ही माहिती आहे? निलगिरी तर माहिती आहे तर चांगली गोष्ट आहे. निलगिरीचं झाड होतं आणि ते मी 10 रुपयाला विकत घेतलेलं होतं. मला झाड लावायची खूप हौस होती आणि आमच्या गावाला मला झाड लावायचं होतं आणि मी अराउंड 11-12 वर्षाचा होतो आणि मी झाड 10 रुपये साठवले मी. त्यावेळेस 10 रुपये साठवणं म्हणजे आणि मी 10 रुपये साठवले आणि जाऊन झाड विकत घेतलं. आणि इच्छा खूप होती कारण माझ्या आजोबा जे आहेत ते माळी होते आणि त्यांनी खूप सारी झाडं लावली. तर मला पण झाड लावायचं होतं. मी आलो आणि ते झाड माझ्या घराच्या बिलकुल समोर खणलं, लावलं आणि ना त्याला रोज उठून मी पाणी घालत होतो. आणि ते झाड काय होत होतं आता वाढणार अशा स्टेजला आलेलं होतं. आणि आमचे बाजूवाले जे आहेत ना ते त्यांच्याकडे म्हशी होत्या. आणि मी हे झाड लावलेलं आहे, ह्याला रोज पाणी घालत आणि हे झाड थोडं मोठं झालं आणि मी खूप खुश झालो की झाड काय होत आहे मोठं होत आहे.
आणि मग सगळे जे माझे मित्र आहेत वगैरे ते पण बघायला, तिला पण झाड लावलं, हो मी झाड लावलं, मग बघायचे ते. मग आम्ही लहान ना, मग आम्हाला मजा वाटायची त्याला पाणी घालणं वगैरे, मग काय त्याला खत घालायचं का साईडला करायचं. आणि एक दिवस मी बिलकुल तिथं त्या झाडाच्या जवळ आहे आणि त्यांच्या ज्या म्हशी आहेत ना त्या सुटल्या, अशा आल्या आणि त्यांनी ना त्या मुळासकट ते माझं झाड खाऊन घेतलं. मला एवढं वाईट वाटेल, तुम्ही इमॅजिन करा, ते आज पण माझ्या जर हृदयात कुठेच आहे, मला किती पेन झाला असेल. तुम्हाला मी हे का सांगत आहे, कारण ज्यावेळेस तिथं झाड खाल्लं ना, निलगिरी खूप आवडते बरं का त्यांना, जनावरांना निलगिरीचं पाला खूप आवडतो. तर निलगिरीचं झाड जेव्हा खाल्लं तर ते असं नाही खाल्लं, त्याला ते मुळापासून खाल्लं. म्हणजे ते वरचा तुकडा असा तोडला आणि खाल्ला असं नाही, कारण ते अजिबात असं काय म्हणतो आपण नुकतंच लावलेलं होतं, मूळ आले नाहीत, काय नाहीत. आणि त्यामुळे तिला ते पकडल्यावर त्या म्हशीनं तिला ते सगळंच आलं आत्तीय तोंडामध्ये आणि त्यामुळे ते सगळंच खाल्लं, काहीच उरलं नाही त्याला. मला असं वाटलं ऍटलीस्ट काही उरलं असेल, कुछ नाही, म्हणजे मुळासकट गेलं तिच्या तोंडामध्ये. आणि हे फार इम्पॉर्टंट लेसन ज्यावेळेस आपण घेतो की जर मुळावलेलं नाहीये चांगलं, तर मग कसंही कुठूनही ते काय करेल, उघडून टाकण्यात येईल. सन पॉल बिलकुल ती गोष्ट कळसेच्या लोकांना सांगत आहे, जर तुम्ही ख्रिस्ताच्या सुवार्तेमध्ये मुळावलेले जर नसाल तर तुम्ही अन्य शिक्षणाला बळी पडणार. आणि मग तो अजून एनकरेज या मंडळीला करत आहे, कळसेच्या मंडळीला, ज्याचा आपण अभ्यास आता करणार आहे इथून पुढं. तो म्हणतो की ऐक्यानं राहा यासाठी, म्हणजे मुळावलेलेच नाही तर तुम्ही अजून ऐक्यानं पण राहा. 3 अध्याय 12 आणि 13 वचन याच्यामध्ये दिसतं की तुम्ही देवाचे प्रिय पवित्र लोक आहात आणि म्हणून करुणायुक्त हृदय, नम्रभाव, लीनता, सहनशीलता ह्या अंगी घाला. लक्षात घ्या, आपण ज्या वेळेस एकत्र राहत असतो, तुम्ही एखाद्या कुटुंबात पण राहत असाल, होऊ शकतं की तुमच्यामध्ये वादविवाद असतील, कदाचित तुमच्यामध्ये काही क्लेश असतील, पण तुमच्यामध्ये जर नम्रता आहे, तुमच्यामध्ये जर करुणायुक्त हृदय आहे, जर लीनता आहे, सहनशीलता आहे, थोड्या वेळेसाठी कदाचित तुम्ही नाराज व्हाल एकमेकाबरोबर, बट बिकॉज ह्या ऍट्रिब्यूट्स तुमच्यामुळे असल्यामुळं तुम्ही एकमेकाला क्षमा करून पटकरून परत एकत्र येऊ शकता. आणि त्यामुळे तो म्हणतो की मंडळीमध्ये ऐक्य राहावं हे गरजेचं आहे. कलसेच्या लोकांना त्या संदर्भात तो सांगतो आणि एनकरेज करतो. आणि म्हणून पुन्हा एकदा तो एकदम आपण जे मंडळीत शिकणार आहोत येणाऱ्या दिवसामध्ये 17व्या वचनामध्ये, याच अध्यायामध्ये 13वा अध्याय 17व वचनमध्ये, आणि बोलणे करणे किंवा जे काही तुम्ही करता ते सर्व प्रभूच्या नामाने करा आणि त्याच्याद्वारे देव जो पिता याचं उपकार स्मरण करा, असं तो म्हणतो. म्हणजे जे काही कराल ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा, कारण तुम्ही त्याचं प्रतिनिधित्व करत आहात. मग तुम्ही कामावर आहात, घरात आहात, समाजात आहात, लक्षात घ्या तुम्ही त्याचं प्रतिनिधित्व करत आहात. ओके, हे इम्पॉर्टंट आहे, कधीच विसरू नका. कलसे करासपत्र आपल्याला त्याविषयी शिकवत आहे. ओके, आज मी फक्त तुम्हाला एक इंट्रोडक्शन घेत आहे. बोलणं करणं तुम्ही जे काही करता, ओके, ही गोष्ट कधीच विसरू नका की तुम्ही ख्रिस्ताचं प्रतिनिधित्व करत आहात. यू आर अन अँबॅसिडर ऑफ क्राइस्ट. ओके, तुम्ही त्याचं प्रतिनिधित्व करणारे लोक आहात. अँबॅसिडर म्हणजे तुमचं मोस्ट अँड हायर रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे की तुम्ही ख्रिस्ताचं प्रतिनिधित्व करणारे आहात. इन एनी केस, कुठंही आहात, तुम्ही कामावर आहात, विसरू नका की तुम्ही सगळ्यात पहिला ख्रिस्ताचे अँबॅसिडर्स आहात. ओके, त्याचं प्रतिनिधित्व करत. तुम्ही घरात आहात, तुम्ही त्याचं प्रतिनिधित्व करत आहात. ओके, तुम्ही ऑफिसमध्ये आहात, त्याचं कॉलेजमध्ये आहात, तुम्ही त्याचं प्रतिनिधित्व करत आहात. बाकीच्या सर्व गोष्टी नंतरच्या. ओके, तर तुम्ही समजा आपण चर्चमध्ये येतो, मंडळीत ज्यावेळेस आपण बंधुगणांमध्ये एकत्र येतो, तुम्ही जे बाहेर आहात ना ते प्रतिनिधित्व इथून चर्चमध्ये नाही करू शकत बरं का. ते आपलं काम नाही आहे. वी आर नॉट कॉल्ड फॉर दॅट. ठीक आहे, जे आपण आहोत बाहेर, आणि देवाला धन्यवाद असो की आपल्या मंडळीत तसं कोण नाही पण, आणि असं कधी हो पण नाही, कारण आपण जे आहोत ख्रिस्तामध्ये ते प्रतिनिधित्व बाहेर जाणं हे गरजेचं आहे. ओके, जस्ट संपत असताना मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मला आठवली. एक चर्च होतं ज्या चर्चमध्ये मला प्रीचिंग करायला बोलवलेलं होतं, आणि त्या चर्चमध्ये मी गेलेलो होतो. आणि मला मग गेल्यानंतर ना जे बोलवतात, पाळक वर्ग वगैरे असतात, सेवक असतात, ते ओळख सांगतात. म्हणजे कशी ओळख सांगतात की हा 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 ह्याचं हा एवढा मोठा आहे, तो तेवढा मोठा आहे, असं सांगतात. तर ही फार जुनी गोष्ट आहे. आणि एक व्यक्ती होता, मी समोर बसलेला, पाळक जे असतात ते समोर बसतात आणि त्यांना सगळं दिसत असतं.
तर ज्या पद्धतीनं तो व्यक्ती बसलेला होता त्या पद्धतीला पाहूनच मी पाळताना विचारलं की हा व्यक्ती मला काहीतरी वेगळा दिसत आहे. ते म्हणाले हो, सगळ्यात प्रतिष्ठित आहे अख्ख्या गावामध्ये. आणि मग मी म्हटलं अच्छा. मग ते जेव्हा दानपात्र आलं, ज्या रीतीनं त्यानं त्याचं पाकिट काढलं, ज्या रीतीनं त्यानं त्यातल्या अशा नोट काढली, ज्या रीतीनं असं करून हात वगैरे करून असं करून म्हणजे हे सगळं दर्शवलं की व्हॉट ही इज. ओके, म्हणजे कधी कधी काय होतं की ऑरा घेऊन आहे ना, आपण जो बाहेरचा ओरा असतो तोच ओरा घेऊन आपण चर्चमध्ये येतो. आणि संत पॉल बिलकुल ती गोष्ट सांगत आहे की या पत्रामध्ये की विसरू नका की तुम्ही ख्रिस्ताचं प्रतिनिधित्व करणारे आहात. तुम्ही बाहेरचं जगाचं प्रतिनिधित्व मंडळीत करण्यासाठी येत नाही, तुम्ही ख्रिस्ताचं प्रतिनिधित्व बाहेर करत असता. मग ते तुमचं काही काम असो किंवा एनी वर्क, कोणतीही गोष्ट कोणत्याही ठिकाणी तुम्ही असा, तुम्ही काय करताय? ख्रिस्ताचं प्रतिनिधित्व करताय. आणि कलसेकरास पत्र संत पॉल आपल्याला तीच शिकवण देत आहे. देवाला आपण ह्या पत्राबद्दल धन्यवाद देऊ आणि प्रार्थना करूया की हे पत्र फक्त आपणच नाही, तर जेव्हा हा यूट्यूबवरला मेसेज लोकांकडे जाईल ते लोक पण एक्सायटेड व्हावेत की आम्ही ह्या पत्रातून काय शिकणार आहोत आणि काय जाणणार आहोत. कारण हे पत्र अनेक गोष्टी घेऊन आपल्याकडे येत आहे आणि ही जर्नी फार सुंदर असणार आहे. प्रभुदेव या कलसेकरास पत्राच्या जर्नीद्वारे आपल्याला फार एनकरेज करणार आहे. आणि जशी सर्व पत्र अन्य शिक्षणाविषयी बोलतात, हे पत्र ही फार मोठ्या प्रमाणात अन्य शिक्षणाविषयी बोलत आहे. कारण कलसेचं खुद मंडळी या फार कठीण प्रवासामधून जात आहे. देव आपल्याला सहायता करू हे पत्र समजण्यासाठी आणि तुम्हाला एनकरेजमेंट मिळो की आपण या प्रवासामध्ये एकत्र आध्यात्मिक जीवनात वाढणार आहोत. प्रार्थना करूया. प्रभुदेव बापा, आम्ही यावेळेला तुझे मनापासून आभार मानतो आणि तुला धन्यवाद देतो. प्रभू, आम्ही ज्यावेळेस कलसेच्या कॉन्टेक्स्टकडे पाहतो, आम्हाला अनेक गोष्टी समजत आहेत की प्रभू ही पार्श्वभूमी आम्हाला कुठल्या मार्गाने घेऊन जाणार आहे. आम्हाला देवा तुझ्या कृपेची गरज आहे की अधिक चांगल्या रीतीने आम्हाला हे पत्र समजावं, कळावं आणि प्रभू याचा उपयोग आम्ही आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये लावून घ्यावा. देवाप्पा दया कर, या प्रवासामध्ये देवाप्पा तू आमच्या संवेद राहा आणि तुझी विशेष कृपा आम्हावर कर अशी विनंती करतो. सर्व मान सन्मान देवा आम्ही तुला देतो कारण ते तुझं आहे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा तू आमेन.